चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विषयाकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बघा 14 जूनची परीक्षा जवळ आली कंबाईनची आणि येणाऱ्या तळाटी भरती ज्या काय सर्वात इकडे येणार आहे, घटक सर्व इकडे येतंय, त्यामुळे त्या सर्वांचा विचार करून आपण जी पीवायक्यू सिरीज घेतोय त्या पीवायक्यू सिरीजचा तुम्हाला खूप सारा फायदा होईल. बघा बरीच लेक्चर आपण लाईव्ह घेतली, यापुढेही बरीचशी लाईव्ह घेणार आहोत, पण लाईव्हला व्हिडिओ झाल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे कॉल्स येत होते की सर खूप लॅग मारतोय, व्हिडिओ गुंततोय, ब्लड होतोय वगैरे वगैरे. त्यामुळे आपण काय केलंय, आपण लाईव्ह घेणारच आहोत, पण तत्पूर्वी काही दिवस 1-2-3 दिवस त्याच्यावर आमचं काम चालू आहे. तोपर्यंत आपण रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओज बघत राहू. ठीक आहे. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक विषयाचं तुम्हाला इथे भेटणारे, विज्ञानचं भेटणारे, त्यानंतर इतिहास, भूगोल, राजशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय सर्व तुम्हाला मिळणार आहे. आणि 1 जून पासून करंट आपण बरोबर 10 दिवसात 10 महिन्यांचा आपण लाईव्ह टर्म मध्ये कव्हर करणार आहोत. काळजी करू नका, यातून तुमचा पूर्ण अभ्यास होऊन जाईल हे मी तुम्हाला सांगतोय. जर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असतील तर 100% तुमच्या लक्षात आलं असेल की पीवायक्यू सिरीज मध्ये कशा प्रकारे फक्त आपण ऑप्शन सांगत नाही, तर ऑप्शनच्या खालील डेटा पण आपण पूर्ण सांगत असतो की या ऑप्शनचा काय अर्थ आहे, या ऑप्शनचा काय, हा ऑप्शन काय, हा ऑप्शन काय, या सर्वांवर आपण अभ्यास करत असतो. हे तुमच्या लक्षात नक्की मागचे व्हिडिओ जर तुम्ही वॉच केले तर. चला मग आज आपल्याला काय बघायचंय, अर्थशास्त्र बघायचंय आणि अर्थशास्त्रामधील महत्वाचा टॉपिक बघायचा आहे. ठीक आहे. रोज असणारे, रोज युट्यूबला लाईव्ह किंवा रेकॉर्डेड स्वरूपात युट्यूबला व्हिडिओज येत राहणार. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला माझी विनंती असेल, जी सिरीज जो फॉलो करेल तो नक्की 14 जूनला म्हणाल की 100% फायदा झालेला आहे. सर पीवायक्यूची खरं महत्व काय असतं आणि पीवायक्यूचं विश्लेषण काय असतं हे तुमच्या व्हिडिओतून कळालं आणि त्यामुळे पेपरला नक्की फायदा झाला. ज्या पोराला 50 मार्क येत आहेत त्याला 60 मार्क येतील, ज्या पोराला 45 येत आहेत त्याला 55 येतील. म्हणजे 10 मार्कांचा फरक नक्कीच या सिरीजमुळे तुमच्या स्कोअर मध्ये पडणार म्हणजे पडणार आहे. मग आपलं काम काय, सबस्क्राईब करणे, नोटिफिकेशन ऑन करणे आणि काय वाटतंय काय नाही नक्की कमेंट करत राहणे. चला बघूया, सुरुवात करूया. चला तर आज आपण बघणार आहे, बघा आज आपण बघणार आहे काय रे, तर पीवायक्यू विश्लेषण मध्ये पीवायक्यू विश्लेषण मध्ये हा गोंडस चेहरा माझाच आहे, जो याला तुम्ही ओळखतात, हो की नाही. चला तर पीवायक्यू विश्लेषण मध्ये आज आपण राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक, म्हणजे याचे जे काय 2020 पासून 26 पर्यंत जे काय पीवायक्यू आहे, जे काय पीवायक्यू आले ते पीवायक्यू अभ्यासणार. त्या पीवायक्यूच्या आजूबाजूचा डेटा, बाकीचे ऑप्शन काय म्हणतायत हे सर्व मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यामुळे तुमचं काम काय रे पोरांनो, फक्त आणि फक्त हे बघणे, परत परत बघणे, जेणेकरून तुम्हाला सर्व सगळीकडे काय होईल रे, फायदा होईल. ठीक आहे. ओके चला बघूयात. ओके पहिला प्रश्न काय होता हो, बघा पहिला प्रश्न होता राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी सीएसओ द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला, याच्याबद्दल हा क्वेश्चन आहे. तर याचा ऑप्शन तुम्हाला काय असेल नसेल ते तुम्हाला माहिती असेलच, पण तत्पूर्वी मी तुम्हाला याचा डेटा देतो, जेणेकरून नेमकं आधारभूत वर्ष काय असतं, नेमकं आधारभूत वर्ष कशाहून ठरत असतं, म्हणजे आधारभूत वर्ष आतापर्यंत कोणकोणती होती, पहिले कोणतं होतं, दुसरं कोणतं होतं, आता कोणतं आहे. आणि हा टॉपिक जो आहे तुम्हाला सांगतो, हा प्रश्नाला नक्की बघा, कारण यावर आधारित यावर्षी प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. कारण आता आधारभूत वर्ष बदललेलं आहे, काय झालंय काय नाही सगळं बघू. याला म्हणतात पीवायक्यू विश्लेषण. पूर्ण आता हे बघा काय क्वेश्चन मी सांगितलं असतं याचं उत्तर हे म्हणून आणि पुढे गेलो असतो, पण नाही, मी तुम्हाला आता पूर्ण आधारभूत वर्ष काय हे तुम्हाला समजून सांगणार आहे. काय समजून सांगणार आहे, आधारभूत वर्ष. चला बघूयात आधारभूत वर्ष काय. भारतातील आधारभूत वर्ष बेसिक दृष्टी स्केल. सर्वात पहिलं सामान्य वर्ष म्हणजे काय, सीएसओ द्वारे किमतीच्या दृष्टीने सामान्य वर्ष हेच आधारभूत वर्ष म्हणून घोषित. सीएसओने काय केलं की किमतीनुसार जे सामान्य वर्ष चालू आहे त्यालाच आधारभूत वर्ष घोषित केलं होतं. आलं का लक्षात. ठीक आहे. चला त्यानंतर बघा पहिलं आधारभूत वर्ष आहे 1948-49. ओके.
त्यानंतर दुसरं आहे 1960-61, त्यानंतर आहे 70-61, त्यानंतर आहे 70-81, त्यानंतर आहे 93-81, त्यानंतर 2006 2000 ते 2006 2004-05, 2011-12 आणि 2022-23 हे स्टार करा. यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कारण आता 2012-13 या वर्षाच्या जागेवर, आधारभूत वर्षाच्या जागेवर आता आपण 2026 साठी 2022-23 हे आधारभूत वर्ष निवडलेलं आहे. मग आधारभूत वर्ष म्हणजे काय, की त्या वर्षांच्या त्या किमतींच्या आधारांवरून आपण आतापर्यंत त्या पुढच्या गोष्टी आपल्या ठरवत असतात या वर्षीच्या. ठीक आहे, मग त्यासाठी आपण 2022-23 निवडलेलं आहे. मग आता हे 2022-23 या प्रमाणे मी तुम्हाला सांगतो काय काय नाही. ठीक आहे, चला 9व्या शृंखलेचे 2022-23 तपशील म्हणजे 2022-23 हे वर्ष आता लागू झालेलं आहे. मग 2022-23 कधीपासून लागू झालं, तर फेब्रुवारी 2026 पासून हे लागू झालंय. कधीपासून लागू झालंय, फेब्रुवारी 2026 पासून. म्हणजे हा करंट क्वेश्चन आहे का नाही रे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 2026 फेब्रुवारी मध्ये कोणत्या आधारभूत वर्षाच्या जागी कोणतं नवीन आधारभूत वर्ष घेण्यात आलं, तर तुमचं लक्षात आलं पाहिजे ते 2022-23 हे आधारभूत वर्ष आता लागू करण्यात आलंय. अगोदर कोणतं होतं, 2011-12 होतं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. चला पुढे बघा, पहिले कोणतं होतं 2011-12, पुढील बद्दल 2022-23 अंमलबजावणी फेब्रुवारी 2026. चला पुढे बघू. भारतातील आधारभूत वर्ष बघू. आधारभूत वर्षाचा इतिहास 1993-94 नंतर आता 1999-2000 चा वापर करण्यात आला होता. म्हणजे अगोदर जसं आता बघा, आता आपण कसं बघितलं 2012-13 जागी 2022-23 चा वापर करण्यात येऊ लागला 2026 पासून, बरोबर आहे. अगदी तसंच 1993-94 वेळेस जे आधारभूत वर्ष चालू होतं, त्यानंतर कोणतं आधारभूत वर्ष वापरण्यात आलं, तर ते 1999-2000. म्हणजे तुमचं ऑप्शन तुम्हाला क्लिअर झालं का रे, उत्तर मिळालं का रे तुम्हाला, उत्तर मिळालं. पण इथं संकल्पना समजली पाहिजे. आता कळलं का आधारभूत वर्ष काय, आलं का लक्षात, चल पटपट पटपट कमेंट करा बरं, सांगा बरं का. चला म्हणजे याचं उत्तर तर हे आहे, पण आता बाकीचं आपण बघू. जसं त्यांनी 1993 नंतर 1999-2000 घेतला, आता त्याच प्रकारे आता क्वेश्चन येऊ शकतो काय, की 2011-12 ऐवजी नवीन आधारभूत वर्ष कोणतं घेतलंय, तर 2022-2023. आणि जर पुढे जाऊन अजून असा प्रश्न विचारला की कधीपासून हे लागू झालंय, तर फेब्रुवारी 2026 पासून लागू झालंय. अजून कोणत्या डेप्थला क्वेश्चन जाऊ शकतो बघूयात. चला बघ, पहिले आधारभूत वर्ष कोणते होते, 1948-49. एकूण शृंखला किती झाल्या, 8 शृंखला झाल्या. सीओच्या स्थापनेनंतर राष्ट्रीयकरणाच्या गणनेसाठी पहिले जाहीर केले. आतापर्यंत 8 शृंखला झालेल्या आहेत. आता 9वी शृंखला बघा, ही शृंखला कितवी आहे, जे 2022-23 आपण सुरू करणार आहे, ती शृंखला कितवी आहे, तर 9वी शृंखला आहे. आतापर्यंत किती झाल्या, 8 झाल्या. पहिला प्रश्न काय विचारू शकतो, की 2011-12 जागी कोणतं बेस इयर सुरू घेण्यात आलं, 2022-23. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातं डेप्थ मध्ये जाऊन, की कधीपासून लागू झालं, फेब्रुवारी 2026. त्यानंतर अजून डेप्थ मध्ये जाऊ शकतात आणि विचारू शकतात काय हो, की ही कितवी शृंखला आहे, 9वी शृंखला. अजून डेप्थ मध्ये जाऊन काय विचारू शकतात बघा. चला, राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेसाठी याचा वापर केला जातो. 2026 पासून 2022-23 ची निवड करण्यात आली आहे. शिफारस समिती आणि अंमलबजावणी बघा, इथं विचारलं शकतं की तुम्हाला कोणत्या समितीने शिफारस केली, तर ते विश्वनाथ गोल्डर समिती. म्हणजे 2022-23 हे आधारभूत वर्ष घ्या, हे कोणी सांगितलं, तर विश्वनाथ गोल्डर समिती. किती सदस्यीय समिती होती रे, 26 सदस्य. IMP करायला VIMP, कारण करंट मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो, कारण 2026 आता चालू आहे. ठीक आहे, 2026 पासून पूर्ण अंमलबजावणी, 2011-12 ऐवजी 2022-23 चा वापर, हे कोणी सांगितलं रे, विश्वनाथ गोल्डर समिती यांनी सांगितलं. कोणी 26 सदस्य समिती. काय केलं यांनी बघा, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय काय केलं यांनी, जे 2011-12चं होतं ते 2022-23 घेतलंय. आणि कधीपासून लागू झालं, फेब्रुवारी 2026. चला पुढे जाऊ. दुसरा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्या. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. बरं बघूया. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. आता याच्या बाबतीत याचं उत्तर काय काय नाही, जसं आम्ही तुम्हाला पहिले सांगितलं त्याप्रमाणे आपण याचं उत्तर तुम्हीच सांगाल आता काय. बघा चला बघ, वेळ आता काय काय असतं उत्पन्न. आपण अगोदर हा चार्ट नाही, या अगोदर एक चार्ट बघू. थांबा,
अगोदर हे बघू काय स्थूल अंतर्गत उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन दोन्ही बघू. स्थूल अंतर्गत उत्पादन म्हणजे काय रे? जीडीपी. तुमच्या डोक्यावर काहीतरी असं काय स्थूल देशांतर्गत उत्पन्न, दुसरं काय नाही, जीडीपीला म्हणलं जातं. आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हटल्यावर काय तर जीएनपी. लक्षात घ्या दोन्ही संकल्पना, जीडीपी काय आणि जीएनपी काय. जीडीपी काय? स्थूल देशांतर्गत उत्पादन. आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे राष्ट्रीय उत्पादन राष्ट्रीय पातळीवर असणारं जीएनपी आणि देशांतर्गत असणारं जीडीपी. काय काय बघू. एका वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत तयार होणाऱ्या वस्तू व सेवांची किमतींची बेरीज. म्हणजे एक वर्षे समजा 2026 वर्षे, या पूर्ण वर्षात तुमच्या देशाच्या सीमेच्या अंतर्गत म्हणजे भारत देशाच्या सीमेच्या अंतर्गत, ठीक आहे, काय म्हणतं ते वस्तू व सेवांच्या किमतींची बेरीज. ज्या काय सेवा निर्माण केल्या जात असेल, ज्या काय वस्तू असेल त्यांच्या किमतींची बेरीज म्हणजे काय तर स्थूल राष्ट्रीय स्थूल देशांतर्गत, अंतर्गत म्हणजे देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी. म्हणजे एका वर्षात, एका पूर्ण वर्षामध्ये पोरांनो जे काय राष्ट्रीय उत्पन्न आहे ते तुमच्या देशाच्या सीमेअंतर्गत म्हणजे एका वर्षात. आणि दुसरा पॉइंट महत्वाचा, तुमच्या देशाच्या सीमेअंतर्गत जे वस्तू व सेवांच्या किमतींची बेरीज केल्या जाते त्याला काय म्हणलं जातं रे? जीडीपी म्हटलं जातं. सगळ्यांना लक्षात आलं का रे? आलं का रे लक्षात? चला बोला. वस्तू व सेवांची एकूण किंमत. खरा जीडीपी म्हणजे काय? वस्तू व सेवांमध्ये वास्तविक वाढ, किंमत वाढ नाही. बघा वस्तू व सेवांमध्ये काय किंमत वाढली यालाच खरा जीडीपी म्हणत नाही. वास्तविक वाढ काय झाली म्हणजे काय नेमकं टक्क्यानं काय वाढ झाली. किंमत वाढ सोडून द्या. समजा एखादी गोष्ट 5 रुपयाला ती 10 रुपयाला झाली, ती 5 रुपयानं जरी वाढली असेल आणि तीच किंमत समजा 10 रुपयाची 12 रुपये झाली तर पहिल्या वर्षात 5 रुपयानं वाढली होती, किती टक्क्यानं वाढली होती हे तुम्हाला बघावं लागतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची गोष्ट पोरांनो लक्षात घ्या, यानंतर जीडीपीची दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे की आपण बघू शकतो जीडीपी मध्ये बघा काय वस्तू व सेवांची वास्तविक वाढ. वस्तू व सेवांची काय वास्तविक वाढ म्हणजे किंमत वाढ नाही आहे, वास्तविक वाढ. म्हणजे कळलं का रे? कळलं का तुम्हाला? बघा समजा 1 रुपयाला 2022 ला मी एखादी वस्तू 1 रुपयाला विकली, वास्तविक वाढ काय झाली? आलं लक्षात? किंमत वाढ नाही. समजा एखाद्या किमती समजा 2022 ला काय झालं आपण असं धरू 5 रुपयाची गोष्ट जी 2022 ला ती 2024 ला किती झाली 10 रुपये. चला 5 रुपयाला वाढली, पण 2025 ला ती 12 रुपये झाली. म्हणजे इथं जरी ती वाढलेली दिसतीये तुम्हाला, जरी किमतीने वाढलेली दिसतीये, पण वास्तविक वाढ झालेली का नाही? वास्तविक तिचा लॉसच झालेला आहे. कारण अगोदर 5 रुपयाने वाढलेली गोष्ट नंतर फक्त 2 रुपयाने वाढते ना हो. ही वास्तविक वाढ आहे का? नाही. वास्तविक वाढ काय की ती तुम्हाला लक्षात आली पाहिजे. म्हणजे कसं टक्क्यात पण तो फरक पडलेला पाहिजे. आलं लक्षात? चला भारताच्या सीमेअंतर्गत भारतीय व परकीय, महत्वाची गोष्ट, भारताच्या सीमेअंतर्गत मग तो भारतीय असो किंवा परकीय असो या दोघांनी मिळून या दोघांचाही जे काय किंमत असेल जे काय वास्तविक किमती वाढल्या असेल किंवा जे काय सेवा व वस्तूंची बेरीज झाली असेल किमतींची बेरीज, ते मग कोणाची असो, तो परकीय नागरिक असो किंवा आपला असो, पण असला कुठं पाहिजे? भारतीय देशाच्या सीमेअंतर्गत, आपल्या देशाच्या सीमेअंतर्गत ते उत्पादन झालेलं पाहिजे. तेव्हा काय असतं तर ते भारतीय परकीय अवलंबून केलेलं असतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे बघा कन्फ्युजन होऊ देऊ नका. पुन्हा एकदा सांगतोय कन्फ्युजन होऊ देऊ नका. बघा हा आपला भारत देश आहे बरं का. आता या भारत देशात इथं परकीय पण आहे आणि इथं आपले पण आहे. या दोघांनी मिळून जे काय वस्तू व सेवांची किमतीत वाढ झाली असेल या दोघांमुळं, बरोबर, तर यांच्यामुळे जी काय वाढ झाली आहे तर ती वाढ काय आहे? स्थूल देशांतर्गत उत्पादन. तुम्हाला असं देशाच्या सीमेच्या अंतर्गत म्हटले, हो देशाच्या सीमेच्या अंतर्गत, पण असा काही तुम्हाला बंधन नाहीये तो परकीय आहे का भारतीय कोणीही असू द्या, पण देशाच्या सीमेच्या अंतर्गत आहे ना, सीमेच्या अंतर्गत आहे ना उत्पादन, मग ते काय झालंय? जीडीपी झालं. चला पुढे बघू. दुसरा पॉइंट, देशांच्या अंतर्गत शक्ती दाखवते. बरोबर आहे, तुमच्या देशाच्या अंतर्गत जर उत्पादन मागवलं जातंय, वाढवलं जातंय, तुमच्या देशाच्या अंतर्गत शक्ती दाखवणार आहे. पुढं एनडीपी इक्वल टू जीडीपी मायनस घसारा. आता एनडीपी काय ते आपण बाजूला ठेवू.
म्हणजे एनडीपी हे ही संकल्पना मी पुढे सांगतो तुम्हाला. सध्या आपण जीडीपी बघतोय ते बघा. फक्त एवढं लक्षात ठेवा, जीडीपी मधून जो काय घसारा काढला जातो आणि मग जे काय उरतं ते काय असतं, एनडीपी असतं. चला आता बघूया जीएनपी. जीएनपी म्हणजे काय, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, देशाच्या नागरिकांनी मिळवलेले उत्पन्न. बघा लक्षात घ्या, जीएनपी म्हणजे काय, फक्त देशाच्या नागरिकांना मिळवलेलं उत्पादन. इथे काय होतं, देशातला असो किंवा देशाच्या बाहेरचा असो, फक्त काय पाहिजे, देशाच्या अंतर्गत, सीमेच्या अंतर्गत पाहिजे. पण इथं काय, फक्त देशाच्या नागरिकांना मिळवलेलं उत्पादन. आता बघू काय, जीडीपी प्लस एक्स मायनस एम. एम काय हो, एम काय, एक्स म्हणजे देशाचा, बरोबर आहे. जीडीपी प्लस म्हणजे काय, जीडीपी मध्ये, आता जीडीपी म्हणजे काय पूर्ण, जीएनपी ची व्याख्या बघा, लक्षात घ्या. जीडीपी म्हणजे काय, तुम्हाला कळलं, पूर्ण देशांच्या अंतर्गत, आपल्या देशाच्या सीमेच्या अंतर्गत, तो परकीय असो किंवा आपला असो, त्यांना जे काय वस्तू व सेवांच्या किमतीची बेरीज झाली, उत्पादन वाढ झाली आहे, त्याची बेरीज केल्या जाते. परकीय असो या आपला असो, देशाच्या सीमेच्या अंतर्गत. पण आता जीएनपी म्हणजे काय, जीएनपी म्हणजे काय, हा जो जीडीपी आहे, हा जीडीपी प्लस आता एक्स मायनस एम काय हो, एक्स मायनस एम काय, तर या जीडीपी मधून ज्या परकीय नागरिकाने उत्पादन केलंय त्याचं उत्पादन मायनस करायचं, म्हणजेच काय उरतं, बघा जीएनपी म्हणजे काय, आपण बघितली संकल्पना, बरोबर आहे. जीएनपी म्हणजे काय, आपण बघितलं की देशाच्या नागरिकाने घेतलेलं, फक्त कोणी घेतलेलं, देशाच्या नागरिकाने घेतलेलं उत्पादन आहे, बरोबर आहे की नाही. आणि तिकडं म्हणून आता आपण जीएनपी मध्ये काय करणार आहे, हा या जीडीपी मध्ये देशातला पण आला आणि परकीय पण आला. मग आपल्याला जर जीएनपी काढायचा आहे, तर या देशातल्या आणि परकीय मध्ये हे एक्स म्हणजे देशातला आणि मायनस एम म्हणजे परकीय प्लस. ओके, म्हणजे या जीडीपी मधून काय करायचंय तुम्हाला, हा जो परकीयचा वाटा आहे तो काढून टाकायचा आहे आणि फक्त आपल्या भारतीय नागरिकाचा जो वाटा राहील तो झाला जीएनपी. आता जीडीपी आणि जीएनपी दोन्ही कन्सेप्ट एकदम प्रॉपर समजले असतील. बघा मी रिपीट करतोय पण एकदम प्रॉपर सांगतोय. बघा जीडीपी म्हणजे काय, देशाच्या अंतर्गत, पण परकीय असो या आपला असो. ओके, झालं क्लिअर. आणि जीएनपी म्हणजे काय, फक्त देशाच्या नागरिकाचं उत्पादन. समजलं आता, ओके श्योर. चल पुढे आता स्वकीय आणि परदेशात. आता बघा, हे बघा, एक्स म्हणजे काय, स्वकीय आणि परदेशात कमवलेले अन्न, व्यापार शेष, व्याज प्राप्ती, थोडक्यात कोणत्याही प्रकारची येणी. म्हणजे याच्यात बघा, नॅशनल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे तुमच्या देशातला माणूस हा परकीय देशात जरी असला तरी चालेल, पण त्यानं परकीय देशात आपल्या देशातल्या नागरिकांना कमवलेलं अन्न पण याच्यात धरलं जातं, त्याच्याकडून आणलेली किंमत पण धरली जाते. पण जे परकीय, भले तो इथं आहे आपल्या देशात, पण त्याचं धरलं जात नाही. पण आपला जर बाहेर असेल, तो देशाचा नागरिक आहे ना, मग देशाच्या नागरिकांना जगात कुठेही केलेलं उत्पादन, कुठेही केलेली येणी म्हणजे काय हो, तर जीएनपी आहे. बघा, आणि इम्पोर्ट म्हणजे काय, परक्यांनी आपल्या देशात कमावलेले उत्पन्न, व्यापार, थोडक्यात कोणत्या प्रकारची देणी. आता मला सांगा, एखादा परकीय तो आपल्या देशात येऊन काहीतरी कमवतोय, पण ते जे कमवतोय तर ते मायनस करायचं, बरोबर आहे. आणि आपल्या देशातून भले तो बाहेरच्या देशात असू दे, पण तो कमवतोय ना, त्याच्याकडून आपल्याला काहीतरी येतंय ना. आणि हे परकीय देशातल्या लोकांना, समजा इथे एखादा व्यापारी आला, परकीय व्यापारी आला, तो इथं काहीतरी त्याचा व्यवसाय करतोय. अर्थशास्त्र खूप सोपं आहे, लक्षात घ्या. परकीय माणूस आहे, तो त्याचा काहीतरी व्यवसाय करतोय. तो जे काय कमवणार आहे तो कोणाला देणार आहे हो, तो त्याच्या घराला, त्याच्या देशात नेऊन त्याचा जो काय तिकडं प्रॉपर्टी असेल, व्यापार असेल, तिकडे देणार आहे त्याची कमाई. मग ती आपल्या राष्ट्रीय उत्पादनात, आपल्या देशाच्या उत्पादनात धरून फायदा काय, बरोबर की नाही. म्हणून ते काढून टाकायचं. आणि तसंच आपला भारताचा नागरिक आहे पण दुसऱ्या देशात राहतोय,
आणि तिथं काहीतरी कमवतोय आणि तिथं कमवल्यावर तिथली जी काय त्याला येणारा पैसा वगैरे जे काय असेल तो इथं येऊन लावतोय, म्हणजे त्याचा जो उपयोग आहे तो कुठं होतोय, आपल्या भारतीय राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतोय, बरोबर की नाही, भारताच्या उत्पन्नात होतोय. म्हणून जीएनपी काय म्हणतं की ते धरा कोणतं, जे तुम्हाला बाहेरून येणार आहे तुमच्यात काउंट होणार आहे ते धरा, पण भले तुमच्या भारतात एखादं उत्पादन होतंय पण उत्पादन करणारा नागरिक हा परकीय आहे आणि तो जर त्याची येणारी येणी बाहेर देत असेल तर ते धरू नका. म्हणजे कळलं तुम्हाला, जीएनपी म्हणजे देशाच्या नागरिकांना कुठेही कमवलेलं उत्पन्न आणि त्याच्यातून मायनस काय करायचं, परक्यानं आपल्या देशात कमवलेलं उत्पन्न. चला पुढे बघू. याच्यात काय होतं, बहिर्गत शक्ती दाखवते, बाहेरची शक्ती, गुणात्मक आकलन दाखवतं. एनएनपी म्हणजे काय, जीएनपी मायनस घसारा. बघा एनडीपी म्हणजे काय होतं, जीडीपी मायनस घसारा, आणि एनएनपी म्हणजे काय, जीएनपी मायनस घसारा. दोन्ही संकल्पना क्लिअर झाल्या असेल. आता बघा एनडीपी निव्वळ संकलन नेट कन्सेप्ट, एनडीपी इक्वल टू जीडीपी मायनस घसारा, एनएनपी इक्वल टू जीएनपी मायनस घसारा. आता एनएनपी म्हणजे काय बघू. सर्वात प्रभावी संकल्पना, घसाऱ्याचे परिणाम नाही, निव्वळ परक्यांची सर्व देणी वजा करू. ठीक आहे, निव्वळ निर्यात परिणाम, नेट एक्सपोर्ट इफेक्ट. बघा आता तुम्हाला जे काय महत्वाचं होतं, जीएनपी आणि जीडीपी तुम्हाला मी क्लिअर करून दिलेलं आहे. आता आपला क्वेश्चन बघू काय होता. आता क्वेश्चन बघू काय, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. साहजिक आहे, निव्वळ राष्ट्रीय जीएनपी स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा, आता स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा जे निव्वळ आहे ते कधी कमीच असणार ना हो, कधी कमीच असते, बरोबर आहे. आणि दुसरं काय, स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. ठीक आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पादनात ते काय म्हणतंय, घसाऱ्याचा समावेश नसतो. आता स्थूल राष्ट्रीय उत्पादनात बघा, राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो, पण ज्यावेळेस तो घसाऱ्यात वजा केला जातो, तो केव्हा वजा केला जातो, जेव्हा तुम्हाला एनडीपी काढायचं आहे तेव्हा, जीडीपी मधून, बरोबर आहे, हे आहे. पण निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश नसतो असं याचं म्हणणं आहे. आता मला याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगणार आहे. तुम्हाला पूर्ण संकल्पना मी सांगितली आहे, पूर्ण संकल्पना समजून सांगितली आहे, त्यामुळे तुम्ही मला आता याचं उत्तर तुम्ही देणार आहात. ठीक आहे, चला पुढे. बघा तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. स्थूल देश अंतर्गत उत्पन्न नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट नसते, बरोबर आहे, बरोबर ना, आत्ताच बघितलं ना रे, आत्ताच बघितलं आपण काय, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले स्थूल देशांतर्गत असतं का, अजिबात नाही, उत्पन्न समाविष्ट नसते. कारण स्थूल देशांतर्गत उत्पन्न हेच काय व्याख्या, देशाच्या सीमेच्या अंतर्गत, मग ते परकीय असो त्या भारतीय असो, पण सीमेच्या बाहेर नाही, म्हणून हे काय बरोबर आहे. ओके, चला हे विधान सत्य. ब विधान बघूयात, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते, अजिबात नाही, याचा व्हाईस वर्सा आहे, म्हणजे चूक, बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर अ. आता याचं स्पष्टीकरण देण्याची गरजच नाही, कारण मी तुम्हाला सर्व एकदम प्रॉपर सांगितलेलं आहे बागेच. ज्याला मागची कन्सेप्ट कळली तो हा प्रश्न 1 सेकंदात सॉल्व्ह करेल. चला पुढे. म्हणजे कळतं का रे तुम्हाला, याच्यामध्ये आपण फक्त हेच करत नाहीये, हा बघा आता हे जीडीपीचं मी तुम्हाला सांगितलेलं सर्व परत सांगण्याची गरज नाही, हे तुम्हाला पूर्ण डायनॅमिक सांगितलेले जे मागे सांगितलं आता लोक तेच. बघा याच्यातून कळतं का तुम्हाला, नुसतं पीओक्यू घेत नाही, पीओक्यूच्या सोबतच तुमच्या सगळ्या संकल्पना करतोय, क्लिअर करतोय. जीडीपी तुम्हाला कळलंय, आता जीएनपी तुम्हाला कळालंय, एनडीपी तुम्हाला कळालंय, एनएनपी तुम्हाला कळालेलं आहे. नेमकं जीडीपी काय म्हणजे तुम्हाला कसाही अर्थानं घुमवून फिरवून विचारला तरी प्रॉपर जीडीपी काय ते तुम्हाला कळलंय, म्हणून तुम्हाला क्वेश्चन इथं आता काही आला तर तुम्हाला 100% यायला पाहिजे. त्यामुळं पीओक्यू सिरीज बघत राहा. पुढचा प्रश्न बघू. 13वा, खालील विधान विचारात घ्या. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. बघू आपण सर्व. या समितीमध्ये
प्राचार्य PC महालनोबिस, प्राचार्य DR गाडगीळ आणि प्राचार्य VK RV राव यांचा समावेश होता. बघू आपण पुढे बघू. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. बरं का, ठीक आहे. वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान, कोणती विधाने चुकीचे आहेत? आता डायरेक्ट उत्तरावर जाण्यापेक्षा आपण याच्या मागचा अभ्यास करू. चला, भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजणी प्रमुख प्रयत्न आणि कार्य. सगळ्यात पहिले वैयक्तिक प्रयत्न कोणी केले? 1949 पूर्वी वैयक्तिक प्रयत्न कोणी केले ते बघू. दादाभाई नौरोजींनी यांनी पहिला प्रयत्न केला. कोणी केला? दादाभाई नौरोजी यांनी केला. काय? तर दरडोई उत्पन्न 20 रुपये त्यांनी सांगितलं. दरडोई उत्पन्न किती आहे भारत देशाचं? 20 रुपये हे त्यांनी सांगितलं. संपत्तीचे वहन हा सिद्धांत सुद्धा त्यांनी लिहिला. त्यानंतर बघू डॉक्टर VK RV राव पहिले वैज्ञानिक मोजमाप. यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहिले मोजमाप कोणी केलं? डॉक्टर VK RV राव. जर तुम्हाला असं विचारलं सर्वात पहिले कोणी केलं? दादाभाई नौरोजी. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणी केलं? तर प्राचार्य VK RV राव. बघा रे, मी पूर्ण संकल्पना क्लिअर करून देतोय. मी काय लगेच तुम्हाला उत्तर सांगितलं असतं पुढे गेलो असतो, पण नाही, पोरांना सगळं माहिती पाहिजे कारण आसपासच क्वेश्चन असतो. इथं प्रारंभिक येतं फिदरल सिरास, RC देसाई, शाह खंबाटा, लॉर्ड कर्झन, विल्यम डिग्बी, वाणिज्य मंत्रालय यांनी पण केले. हे 2 लक्षात ठेवा. आता पायाभूत प्रयत्न राष्ट्रीय उत्पन्न समिती. आता पायाभूत प्रयत्न हे वैयक्तिक केले या लोकांनी. आता पायाभूत प्रयत्न राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949. आता बघू स्थापना कधीची? 4 ऑगस्ट 1949 ची स्थापना आहे. ती भारतीयांकडून सरकारी स्तरावर पहिला औपचारिक प्रयत्न. भारतीयांकडून सरकारी स्तरावर पहिला औपचारिक प्रयत्न हा व्यक्तिगत विचारलं दादाभाई नौरोजी आणि जर सरकारी विचारलं तर राष्ट्रीय उत्पन्न समिती. स्थापना कधीची रे? 4 ऑगस्ट 1949 ची. बघा मी तुम्हाला सांगितले 25 वर्ष, 50 वर्ष, 75 वर्ष, 125 असे जे काय असतं त्यावर प्रश्न येतो. मग 1949 म्हणजे किती आलं होय? 50 झालं 2000 आणि 75 म्हणजे 75-76 वर्ष आता चालू आहे. म्हणजे इथं IMP करा, VIMP. ओके. चला, प्रमुख व्यक्ती PC महालनोबिस हे होते. सदस्य DR गाडगीळ आणि VK RV राव हे होते. म्हणजे तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न समिती कळाली का? 1949 ची स्थापना आहे, बरोबर आहे. व्यक्ती कोण होते? याचे अध्यक्ष होते PC महालनोबिस. सदस्य कोण होते? DR गाडगीळ, VK RV राव. आणि तज्ञ सल्लागार कोण होते? सायमन कुझनेट्स, JR डेरिवन, JR स्टोन, GV डेक्रिसन. म्हणजे तुम्हाला आता याच्यावर प्रश्न असा विचारला जातो की राष्ट्रीय उत्पन्न समितीची तज्ञ सल्लागार हे लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न असा विचारू शकतो याच्यात आपण किती सदस्यीय समिती होती? तर ही एक अध्यक्ष आणि 2 सदस्य म्हणजे असं एकूण 3 जणांची समिती होती. अध्यक्ष कोण होते? PC महालनोबिस. सदस्य कोण होते? DR गाडगीळ आणि VK RV राव. आणि स्थापना कधीची आहे? 4 ऑगस्ट 1949. आता आपण मागे जाऊ आपल्या क्वेश्चनवर. बघा क्वेश्चन काय हो आपला? खालील विधाने विचारत घ्या. भारत सरकारने ऑगस्ट 1960 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची नियुक्ती केली. चूक आहे की नाही? कधी झाली रे? स्थापना कधी झाली? 1949 ला. या समितीमध्ये प्राचार्य PC महालनोबिस बरोबर, प्राचार्य DR गाडगीळ बरोबर आणि प्राचार्य VK RV राव यांचा समावेश होता. बरोबर. दुसरं बरोबर आहे. आपण आता याचं स्पष्टीकरण बघितलं बरं का. पुढं राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. बघा आता आपण याचा अभ्यास केलेला नाहीये पण याचा केलेला आहे. सपोज आता आपण याचा अभ्यास करणारच आहोत पण याचा जर केलेला नसला आणि असं आलं, तुम्हाला एक तर प्रॉपर माहिती, 2 गोष्टी प्रॉपर माहिती. काय? एक माहिती की या समितीमध्ये कोण कोण होतं, बरोबर. मग बघायचं काय विचारलेलं आहे. वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता चुकीचे हे लक्षात ठेवणार का? इथं काय विचारलेलं? चुकीचे. आता ब तर चुकीचं नाही हे तुम्हाला माहिती आहे. मग ब कुठं कुठं आहे बघा. ब 2 ऑप्शन मध्ये आहे. म्हणजे जे चुकीचं नाही ते घ्यायचं आहे. तर ब दिलंय, ब चुकीचं आहे का? नाही. मग एक ऑप्शन कटलं. ब चुकीचं आहे का? नाही. मग हे ऑप्शन कटलं. का बरं? तर त्यांनी चुकीचं विचारलंय आणि तो ऑप्शन मध्ये ब दिलाय म्हणजे हे कटलं. राहिलं अ आणि क. आता तुम्हाला माहितीये 1948 ची का हो? नाही, 1949 ची. म्हणजे याचं उत्तर फक्त अ आहे. बरोबर आहे. आता अ आणि क आहे की आता अ चुकीचं निवडायचं आहे. तर आपण एवढं जर कळलं की अ चुकीचं आहे कारण ते 1949 मधली अ चुकीचं आहे हे आपल्याला कळलंय. पण आता क काय ते आपण बघू. क चा आपण आता अभ्यास करू. चला,
बघा, पहिला अहवाल 1951 ला दिला आणि अंतिम अहवाल 1954 ला दिला, बरोबर आहे का? आता बघा, झाला तिसरा पॉईंट आपला क्लिअर झाला. प्रमुख निष्कर्ष 1948-49. ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न 8,650 कोटी, दरडोई उत्पन्न 246.90. बघा, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. चला आता बघू, हा पण क्वेश्चन क्लिअर झाला आपल्याला. बघा, झाला तिसरा ऑप्शन क्लिअर. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आला आणि शेवटचा अहवाल 1954 मध्ये. म्हणजे तुम्हाला कळलं का, ब पण बरोबर आहे, क पण बरोबर आहे. आणि मग आता बघा बघा, लक्षात घ्या, ब पण बरोबर आहे आणि क पण बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय हो, अ चुकीचे आहे. जरी तुम्हाला अ माहिती नसतं तर खाली ऑप्शन काय आहे, ब आहे नाही, क पण बरोबर आहे, क पण बरोबर आहे. मग राहतं काय, अ. झालं. असं डोकं लावायचं असतं, असा अभ्यास. आता हाच क्वेश्चन तुम्हाला कसा विचारला शकतो रे, की खालील पैकी तज्ञ सल्लागार कोण होते, नाव दिलं जाईल, अ ब ब क अ ब क ब. आलं लक्षात? असाही तुम्हाला क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतो. आणि मग तज्ञ सल्लागार विचारल्यावर बघा, तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, मी आज सांगतोय तुम्हाला, आज तारीख किती आहे, 27 मे. ठीक आहे, 14 जूनला परीक्षा आहे. आता हा प्रश्न असा विचारलाय, त्याच्या आसपासचा डेटा मी तुम्हाला दिलाय म्हणल्यावर तुम्हाला तिथं क्वेश्चन जमलाच पाहिजे. चला पुढे जाऊ. आता 15, खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे? आता हे राहू द्या, आपण डायरेक्ट विश्लेषण बघू. बघ, भारतीय राष्ट्रीय उत्पन्न वैशिष्ट्य आणि मोजणीतील आव्हाने. बघा, ही कशी संकल्पना आहे, समग्रलक्षी संकल्पना आहे, प्रवाही संकल्पना आहे. बघा, एका वर्षातील प्रवाह आणि पैशात व्यक्त मूल्य नेहमी पैशात व्यक्त केलेले मूल्य असते. म्हणजे पैशातलं मूल्य पैशात असतं. या तीनही गोष्टी कळलं तर उत्तर तर भेटलंय. काय? बघा, काय उत्तर आपण आत्ताच बघितलं. अंशलक्षी आहे का रे? नाही. साठा आहे का रे? नाही. पण आपण प्रवाही बघितलं. संकल्पना कशी आहे? प्रवाही आणि समग्रलक्षी. कळलं का? संकल्पना कशी आहे? प्रवाही आणि समग्र लक्षी. त्यामुळे उत्तर तर कळलं. आता पुढचं आपण विश्लेषण बघू, म्हणजे पुढे आपल्याला दुसऱ्या क्वेश्चन्सला पुढे काम येतील. बघा पुढे, निव्वळ मूल्य गृहीत झीज घसारा मोजला जात नाही. याच्यामध्ये काय राहतं, राष्ट्रीय उत्पन्नात निव्वळ मूल्य म्हणजे जे काय तुमचं झीज झालं, खर्च मोजल्या जात नाही, म्हणून घसारा मोजल्या जात नाही. आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश असतो. आंतरराष्ट्रीय व्यापारातून जे निव्वळ उत्पन्न तुम्हाला मिळतं त्यातून त्याचा समावेश असतो. 1 एप्रिल ते 31 मार्च विशिष्ट कालावधीसाठी गणना. बघा, आता असाही क्वेश्चन केला शकतो, हे पॉईंट दिले जाऊ शकतात तुम्हाला आणि कोणते राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल बरोबर पॉईंट विचारले जाऊ शकतात. पुढे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची अडचणी. हस्तांतरित देणी मोजली जात नाहीत. निवृत्ती वेतन भत्ता हे पण त्याच्यात मोजल्या जात नाही. विनामूल्य सेवा गृहीत धरल्या जात नाही. छेव, गृहिणीचे काम वगैरे. परकीय कंपन्यांचे उत्पन्न नफा त्यांच्या देशात मोजला जातो. आता परकीय कंपन्या ज्या भारतात आहे त्यांचा नफा कुठे मोजला जातो? त्यांच्या देशात मोजला जातो. स्वतःचा उपभोग, शेती उत्पादने अंदाजे किंमत गृहीत धरली जाते. किमती वाढल्यामुळे खोटी उत्पादन वाढते, खरे उत्पन्न नसते. दुहेरीगांना सर्वात मोठी अडचण अंतिम वस्तूच गृहीत धरतात. म्हणजे मध्ये काय काय झालं ते नाही, शेवट काय तुमचा तो. ठीक आहे, निर्वाह शेती, उदरनिर्वाहासाठी शेती. आता तुम्हाला हे विचारल्या जाऊ शकतं, लक्षात ठेवा. म्हणजे अडचणी विचारल्या किंवा वैशिष्ट्य विचारल्या जाऊ शकतात. हे झालं विश्लेषण आपलं आजच्या राष्ट्रीय उत्पन्नाचं टॉपिकचं. नक्की सांगा कसं वाटलं, किती कळालं, काय अभ्यास झाला. थांबूयात. धन्यवाद.